आदिनाथ सहकारी साखर कारखाना 2000 साली तत्कालीन आमदार माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांनी पूर्णपणे कर्जमुक्त केलेला आदिनाथ हा कोणाच्या करुणेमुळे पुन्हा गर्तेत गेला हे जगजाहीर आहे आणि सद्यस्थितीमध्ये कारखाना पुन्हा सुरळीत करण्याची कुवत फक्त माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडेच आहे असं ठोस प्रतिपादन महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन चंद्रकांत सरडे यांनी साडे येथील महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केलं। यावेळी व्यासपीठावर पॅनलचे प्रमुख केम ऊस उत्पादक गटातील उमेदवार माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आदिनाथचे माजी चेअरमन वामनराव बदे आदींसह तालुक्यातील या पॅनलचे सर्व समर्थक कार्यकर्ते मतदार बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना सरडे म्हणाले की 2000 साली कर्जमुक्त झालेला आदिनाथ हा सभासदांच्या दुर्दैवानं 2001च्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले माजी आमदार रावसाहेब पाटील, गोविंद बापू पाटील, बाळासाहेब खताळ आदी मंडळींच्या ताब्यात गेला। मात्र या पॅनलचे नेते असलेले जगताप यांचा सहकारी संस्था मतदारसंघातून झरे येथील ज्येष्ठ नेते माजी उपसभापती विलासराव पाटील यांनी दारुण पराभव केला। मात्र असं झालं तरी जगताप हे नेते असल्यानं त्यांच्या आदेशानुसारच कारखान्याचं कामकाज सुरू होतं। सुरुवातीला रावसाहेब पाटील यांना 2 वर्ष चेअरमन करण्यात आलं, त्यामुळे कारखाना सुरळीत चालला। त्यानंतर पुढील 2 वर्ष गोविंद बापू पाटलांना चेअरमन करण्यात आलं। त्यावेळच्या हंगामात आदिनाथला ऊस घालू नका हा जयवंतरावांचा मेसेज असते परहस्ते व्हायरल झालं ना, त्यावेळी अवघे 55,000 टन गाळप झाला आणि तिथपासून आदिनाथचे वाईट दिवस सुरू झाले आणि पुढील काळात जी वाताहत झाली त्याचं संपूर्ण पाप हे जयवंतराव जगताप आणि नारायण पाटील यांचं आहे। कारण 2001 ते 2006 या दरम्यान आदिनाथवर सत्ता असल्याचा सर्वाधिक गैरफायदा नारायण पाटलांनी घेतला हे लक्षात घेऊन आदिनाथच्या हितासाठी या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलला पराभूत करा असं आवाहन यावेळी सरडे यांनी केलं।